तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर चला तो तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे की लसूण पटकन कसा सोलायचा. तर इथे बघा मी घेतलेली आहे इस्त्री. तर ही इस्त्रीची जी वायर आहे तर आपण बघा इस्त्री झाल्यावरती तशीच ठेवून देतो तर ती वायर लवकर खराब होते किंवा जर आपण फोल्ड जर व्यवस्थित करून ठेवली नाही तर त्या वायरचे तुकडेसुद्धा होतात. तर ही जी इस्त्रीची वायर आहे तर ती खूप दिवस टिकण्यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ती जी वायर आहे तर या पद्धतीने आपण ती होल्ड किंवा फोल्ड करून घेणार आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही इस्त्रीची वायर ठेवली तर ती खूप दिवस टिकेन आणि घरातसुद्धा पसारा होणार नाही. तर बघा या पद्धतीने आपल्याला ते इस्त्रीच्या हँडलवरती लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा जो मोठा चिमटा आहे तर हा प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतोच. तर अशा प्रकारे तुम्ही ती इस्त्रीची जी वायर आहे तर ती फोल्ड करून ठेवता आणि कमी जागेतसुद्धा तुम्हाला ती इस्त्री ठेवता येऊ शकते आणि घरसुद्धा खूप छान प्रकारे ऑर्गनाईज राहतं. घरात अजिबात कुठलाच प्रकारचा पसारा होत नाही. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला तर पुढची टिप्स आपण बघणार आहोत लसूणसाठी. तर बघा नॉर्मली आता लसूणचा जो सीझन आहे तर तो बऱ्यापैकी संपलेला आहे. म्हणजेच ह्यावेळेस काय होतं जे लसूण आहे तर ते आपण स्टोअर करून ठेवत असतो. तर बघा खूप सारे जर लसूण सोलायचे म्हटले तर आपल्या हाताची किंवा नखांची आगाग होते. तर काही जणींना ॲलर्जीसुद्धा असते तर त्यामुळे नखाचे जे खालचे आहे कातडे तर ते निघतातसुद्धा आणि पेनसुद्धा खूप होतो. तर त्यासाठी खूप छान अशी ट्रिक आहे. तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून याचा त्यांना खूप छान प्रकारे फायदा होईल. तर इथे बघा मी घेतलेली आहे आता एक वाटी. तर ह्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे गरम पाणी घ्यायचं आहे. तर हे पाणी खूप असं गरम घ्यायचं नाही तर ते कोमट असं या प्रमाणात ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि आपण ज्या लसणाच्या सिंगल पाकळ्या करून ठेवलेल्या होत्या तर त्या पाण्यात टाकून अशा पद्धतीने आपल्याला 10 ते 15 मिनिट त्यामध्ये सोक किंवा भिजवून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही लसूण सोलायची ट्रिक यूज केली तर हाताची सुद्धा खूप आगाग होत नाही किंवा कसलाही त्रास होत नाही. तर बघा आपल्या प्रत्येकीच्या घरी लग्न कार्य किंवा बड्डे वगैरे तर हे प्रत्येकाच्या घरी आता चालूच झालेलं आहे. तर त्यासाठी एकदाच खूप सारा लसूण सोलायचा असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा. अजिबात हाताची आग होत नाही आणि पटकन आणि इझी असा जो लसूण आहे तर तो सोलला जातो. तर बघा अशा पद्धतीने जर लसूण सोलला तर तो ओला होतो आणि ओला जो लसूण आहे तर तो पटकन सोलला जातो. यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे. तर बघा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते ही नक्की करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे किंवा कुठून बघताय हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून याचासुद्धा फायदा त्यांना होईल. तर बघा अशा पद्धतीने जो लसूण आहे तर तुम्ही भाजीसाठी किंवा मग आपण जे वाटण करतो त्या वाटण्यासाठी ह्या लसणाचा उपयोग करू शकता. तर बघा ह्या अशा प्रकारे जर तुम्ही लसूण सोलला तर त्याचा वास जातो असं काही नाही. तर लसूण जो आहे त्याचा जो फ्रेग्रन्स आहे किंवा वास आहे तर तो तशाच प्रकारे मेंटेन राहतो आणि छान येतो. तर बघा अशा पद्धतीने मी लसूण सोलत असते. तर ही ट्रिक कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा.